नमस्कार. शरद पवार मोठा डाव टाकण्याच्या तयारीत. संकटमोचन गिरीश महाजनाच्या विरोधात भाजपच्या मातब्बर नेत्याला मिळणार तिकीट. पाहूयात काय आहे सविस्तर बातमी. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे भाजपला एकामागोमाग एक धक्के देत आहेत. आता शरद पवारांनी आपला मोर्चा जळगावकडे वळवला असून भाजपचे संकटमोचन म्हणून ओळख असलेले गिरीश महाजन यांच्या विरोधातच शरद पवार एका मातब्बर नेत्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा 21 तारखेला जळगाव जिल्ह्यात दाखल होणार आहे. या यात्रेला शरद पवार देखील उपस्थित राहणार आहे. या यात्रेदरम्यान भाजपचे जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप घोडपे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिलीप घोडपे हे गिरीश महाजन यांच्या विरोधात जामनेर विधानसभा लढवणार असल्याची माहिती मिळत आहे. दिलीप घोडसे यांची जळगाव जिल्ह्यात मराठा नेता म्हणून ओळख आहे. एकट्या जामनेर मतदारसंघात मराठा समाजाची तब्बल 1,40,000 मतदान आहेत. त्यामुळे दिलीप घोडपे हे गिरीश महाजन यांच्यासमोर तगडे आव्हान देण्याची शक्यता आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात आगामी विधानसभा निवडणुकीत आपण राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उभे राहण्याची तयारी करत असल्याचंही दिलीप घोडपे यांनी सांगितलं आहे. गेल्या 35 वर्षापासून आपण भाजपचे काम करत आहोत. गेल्या 10 वर्षापासून भाजपमध्ये आपली घुसमट होत आहे. त्यामुळे आपण भाजपचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत, अशी माहिती दिलीप घोडपे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिली आहे. तसंच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश होऊन जामनेर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यासोबत आपली याबाबत प्राथमिक बोलणी झाल्याचं आपण तयारी सुरू केल्याचंही घोडपे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांना त्यांच्या जामनेर मतदारसंघात आव्हान निर्माण झाले आहे. भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला गळा लावण्याचा राष्ट्रवादी शरद पवार गटाने यश मिळवले असल्याचंही बोललं जात आहे. दिलीप घोडपे यांच्याकडे सध्या भाजपचे कोणतेही प्रमुख पद नसले तरी एकेकाळी मंत्री गिरीश महाजन यांच्या विजयासाठी धडपड करणारे घोडपे आज त्यांच्याच विरोधात उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली असल्यानं राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे. अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.